गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। मी डॉक्टर अजित कुलकर्णी संत साहित्याचं वाङ्मयाचं चिंतन करणारा एक सेवक आहे, एवढंच आहे. तथापि आज जो विचार आपल्या समोर व्यक्त करायचा आहे तो म्हणजे समर्थांचे मनाचे श्लोक. वास्तविक असं आहे की समर्थांचं वाङ्मय विपुल आहे, अनेक अंगांनी ते समृद्ध आहे. पण त्यात सगळ्या वाङ्मयातल्या एकूण विचारांमध्ये मनाच्या श्लोकाचं स्थान हे अत्यंत वेगळं असं आहे, असं आपल्याला बघता येतं. त्याच्यामध्ये मनाचे श्लोक एका काही निमित्ताने प्रकट झाले असले तरी अलीकडल्या काळात शैक्षणिक विचारातून जर पाहिलं तर फिलॉसॉफी ऑफ माइंड हा जो एक विषय फिलॉसॉफीमध्ये विद्यापीठ पातळीवरती अभ्यासला जातो, त्याचं सूक्ष्म चिंतनचा स्रोत जर पाहिलं तर मनाचे श्लोकच आपल्याला आढळून येतात. खरं म्हणजे कारण मन इतकं विलक्षण आहे की मनुष्य जीवनामध्ये ते जाणीवेत असतं पण ते व्यक्त होऊ शकत नाही. म्हणून सायकोलॉजी म्हणते वर्तन रूपाने ते व्यक्त होतं. परंतु मूलतः आध्यात्मिक बैठकीवरती, व्यावहारिक पातळीवरती, पारमार्थिक पातळीवरती मनाचा विषय हा अत्यंत सूक्ष्म संवेदनशील किती आहे हे समर्थांनी मांडलेलं आहे. वास्तविक मनाचा विचार करत असताना समर्थांनी अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझ विनक्षण होतो धावरे धाव आता, ही अवस्था व्यक्त केली होती. त्यांची ती बाल्य अवस्था होती आणि त्यावेळेला तप चाललेलं होतं. घरच्यांची कदाचित ती आठवण येत होती आणि म्हणून आम्ही मनाला आवरतोय पण आवरू शकत नाही. पण जेव्हा उत्तर काळ आलेला आहे तेव्हा त्यांच्या मनाला एक परिपक्वता आलेली दिसते आणि त्याच्यातनं हे मनाचे श्लोक आपल्याला आपल्या समोर प्रगट झालेले दिसतात. ह्याच्यात निरनिराळ्या बाजू आहेत. मी असं म्हणणार नाही की एकच विचार सगळीकडे घेतलेला आहे. समर्थांनी एक एक विचार घेताना मनाला अनेक परीने समजावून सांगितलंय. मनाला समजवणं म्हणजे जीवाला समजवणं आहे आणि त्याच्या ठिकाणी परिवर्तन पालटणे हा शब्द समर्थांचा वारंवार श्लोकांमध्ये येतो. पालटणे याचा अर्थ मनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि ते कशा माध्यमातून होईल त्याचे एक एक मुद्दे समर्थांनी घेऊन तो मनाचे श्लोक परिपूर्ण झालेले. एक प्रभाते मन्ये रामचिंतित जावा ही सगळीची आहेत नवचन श्लोक. हे सगळे प्रारंभीचे आहेत. परंतु पुढे म्हणताना त्यांनी सांगितलं नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मग त्या श्लोकांमध्ये हे मना, हे जीवा, हे मानवा, तू लक्षात ठेव, अरे तू धैर्य धरशील तर तुझं काही होऊ शकेल. भगवंत परमात्मा तुझी वाट पाहणारा आहे, तुला सहाय्य करणारा आहे आणि
एकदा का तू रामाचा झालास तर तुला कशाची भीती वाटायचं कारण नाही. धैर्य निर्माण करण्याचं सामर्थ्य या श्लोकांमधने अशा अशा विचारामधून आहे. जसं नुपेक्षी कदाय मना राघवा वस्ती कीजिये, म्हणजे मनाला त्या ठिकाणी कशा स्वरूपाने आपल्याला गुंतवता येईल. तर तू राघवाचं चिंतन जर केलं, प्रभू रामचंद्रांचं चिंतन केलं, म्हणजे चिंतनात काय करायचं आहे, त्याच्या स्वरूपाचं चिंतन आहे, त्याच्या गुणाचं चिंतन आहे, त्याच्या पराक्रमाचं चिंतन आहे, त्याच्या कार्याचं चिंतन आहे, त्याच्या चरित्राचं अवगाहन करायचं आहे. राम कशा वेळेला का पुरुषोत्तम ठरलेले आहेत, त्यांनी पुरुषोत्तमाच्या त्यांच्या जीवनाची बाजू कशी समृद्ध होत गेलेली हे शिकायचं आहे. आणि म्हणून समर्थ सांगतात, म्हणा तू राघवा वस्ती कीजे, राघवापाशी तू थांब, तो अमुक एक कर. आता समर्थांचे विचार इतके सूक्ष्म आहेत आणि वास्तविकता त्याचं मला आश्चर्य वाटतं. आतापर्यंत सर्व प्रकारच्या साहित्यिकांनी असेल, अनेक प्रकारच्या विचारांनी असेल, परंतु त्या ठिकाणी मात्र एक गोष्ट मी फक्त नमूद करून देतो आणि थांबतो. विचार असा आहे, अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. एक त्या ठिकाणी श्लोक येतो. वास्तविक सगळीकडे दाखवताना म्हटलेलं आहे, ह्याचा जरी ग्रंथोक्त विषय असला तरी त्याच्यामध्ये दोन भाग फार महत्वाचे आहेत. की अहल्या शिळा झाली होती का, तुम्ही इथे म्हणताय तिला शाप दिला, काही ग्रंथामध्ये म्हणतात तिला शाप दिलेला नाही. तिला देताना एक प्रकारचं वरदान गौतमांनी दिलेलं आहे की आपली पत्नी फसली आहे, ते रागवत नाहीयेत. इंद्रावर रागवले म्हणून इंद्राला शाप दिलाय, पण पत्नीला मात्र म्हणाले तू इथे आता मी तुला किती समजवलं सांगितलं तरी तुला पटणार नाही, कारण तिला आपला आत्म अपराध झालाय, त्यातनं ती बाहेर पडत नाहीये आणि त्यामुळे तिची बुद्धी, तिचं वर्तन, तिचा विचार शिलावत झालेला आहे. ती झालेली नाहीये शिळा. हे लोकांनी लक्षात घ्या. सिनेमात दाखवतायत, तुमच्या नाटकातनं दाखवतायत, पदांमधनं दाखवतायत, हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. समर्थ एकटेच असेल. जर ती पदी अहल्या शिळा राघवे मुक्त केली, राघवानी मुक्त केली, रामाने मुक्त केली, आणि ती सांगत असताना ते म्हणतात पदी लागता. मग शिळा जर असेल तर ती पदी येईल कशी? मग आम्ही रामाला राम आणि दुसरा, आता रामाची बाजू, ऋषी पत्नी एकदा शतानंदांकडनं कळाल्यानंतर ही माझी आई आहे हे कळाल्यानंतर त्या ऋषी पत्नीला पाय लावतील का? ही साधी शंका आमच्या मनात यायला नको. इतका सूक्ष्म विचार त्याच्यावरती करणं आवश्यक आहे, बोलणं आवश्यक आहे, चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणून आमचं मन, आमचं जीवन कसं समृद्ध होईल हे पाहायचंय. म्हणून अहल्या शिळा राघवे मुक्त. आणि जर ती शिळा असते तर ती पायाला लागली असते का? समर्थांच्या बोलण्यातले भाव फार सूक्ष्म, तरल आणि संवेदनशील आहेत. फक्त आपल्याला तिथे पोहोचायचंय. माझी अशी अपेक्षा आहे सर्व लोकांकडून, सर्व साधकांकडून, हा पाठांतरापुरते श्लोक किंवा समर्थ पाठांतरापुरते न धरता आमच्या जीवनामध्ये आम्ही कसं उतरवू शकू याचं आपण चिंतन करावं. आणि तरच आपलं जीवन समृद्ध होईल. कारण एक प्रकारचं माझा बोलण्याचा विपर्यास होऊ नये. समर्थांचे विचार वे ऑफ लाईफ आहे, ते हे आम्हाला आमची जीवन प्रणाली सांगतायत. अत्यंत प्रॅक्टिकल गोष्टीतनं मी हे विचार व्यक्त करतोय. याप्रमाणे त्याच्याकडे पाहावं अशी माझी या ठिकाणी भूमिका मी जरा स्पष्ट करतो.